भारतातील साखर उद्योगाचा दक्षिणेकडे स्थलांतर होण्याचा कल आहे. कारण बघा, दक्षिण भारतातील हवामान ऊस उत्पादनासाठी सर्वात अनुकूल आहे. तुम्हाला माहिती, जे पण ऊस आहे हा ट्रॉपिकल क्रॉप आहे, है ना, उष्णकटिबंधीय पीक आहे. कधीच वरच्या अक्षवृत्तीय म्हणजे आपण म्हणतो की समशीतोष्ण ह्या प्रदेशात ऊस उगणार नाही. याला ट्रॉपिकल क्लायमेट खूप अनुकूल असतो. जसं आपण म्हणतो 21 ते 27 डिग्री टेम्परेचर हे असेल तर खूप व्यवस्थित. म्हणून जसं आपण म्हणतो ना की दक्षिण भारतातील हवामान ऊस उत्पादनासाठी कसं आहे, सर्वात अनुकूल आहे. पण आपण इथे अजून एक तुम्ही करंट अफेअर्स म्हणा किंवा असं पेपरमध्ये वाचलेलं असतं की आत्ताच कधी 31 मे 2022चा कधी आपण डाटा बघितला तर शुगर प्रोडक्शनमध्ये सर्वात अग्रेसर राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र है ना, आणि त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश. हे पण सपोज तुमच्या करंट अफेअर्समधनं गेला असेल तर तुम्हाला हे वाक्य असं वाटलं असेल की ओ हे नाही असू शकत, राईट. पण लक्षात ठेवा की दक्षिण भारतातील हवामान ऊस उत्पादनासाठी अनुकूल आहे. आणि दुसरं म्हणजेच की याच्यात जो सुक्रोज कंटेंट असेल ना, शुगरमध्ये कोणती शुगर असते, सुक्रोज, तर हा जो कंटेंट असतो ना ह्या ऊसामध्ये हा सुक्रोज कंटेंट कसा असतो, जास्त असतो. गॉट इट. सो याचं उत्तर काय येणार, ऑप्शन 2 इज द आन्सर, राईट. पण हे पण लक्षात ठेवणार, सर्वात जास्त उत्पादन कोण घेतं, महाराष्ट्र, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश. काहीमध्ये तुम्हाला हे पण बघायला मिळेल की उत्तर प्रदेश अग्रेसर आहे, पण उत्तर प्रदेश हे तुम्ही बघितलं डाटा तर जानेवारी 2022 पर्यंत आपल्याला माहीत पडतं. पण मे मध्ये जो डाटा आलेला आहे ते असं आहे की महाराष्ट्र सरपासेस उत्तर प्रदेश. आता महाराष्ट्र अग्रेसर आहे. दिस इज रिसेंट डाटा. तर उत्तर काय आहे, ऑप्शन 2 इज द आन्सर. आता इथे कधी आपण हा क्वेश्चनला थोडं अजून फोडलं ना तर दरडोई वापर, साखरेचा दरडोई वापर म्हणजेच काय, पर कॅपिटा कन्झम्पशन, किती साखर खातो एका वर्षामध्ये. तर ऑन अन ॲव्हरेज आपल्या भारतामध्ये सरासरी प्रत्येक माणूस किती साखर खातो वर्षभरामध्ये, 19 किलो. किती, 19 किलो. तर पर कॅपिटा कन्झम्पशन केवढा आहे आपला, 19 किलो आहे पर इयर, ठीक आहे. आणि जगाचा विचार केला ना, जगाचा सरासरी पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ शुगर इज 23 kg. किती आहे, 23 किलो. ओके, तर जगाच्या सरासरीपेक्षा आपण कमी आहोत, हे पण लक्षात ठेवणार, राईट. सो इथे लक्षात ठेवणार तुम्ही, ऑप्शन 2 इज द आन्सर, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नकाशा बनवण्याचे शास्त्र कोणी विकसित केले. नकाशा बनवण्याच्या शास्त्राला आपण काय म्हणतो, कार्टोग्राफी. काय म्हटलं जातं याला, कार्टोग्राफी. तर हु इज द फादर ऑफ कार्टोग्राफी, हे पण म्हटलं तर ते आहे टॉलमी. यांनी सगळ्यात पहिले जे आपण म्हणतो ना नकाशा बनवला होता. आत्ताचे आपण नकाशे बघितले आणि कधी तुम्ही थोडंसं गुगलमध्ये सर्च करा की टॉलमीने कशा प्रकारचा नकाशा बनवला होता, हिरोडेटसने कशा प्रकारचा नकाशा होता, ते पण एकदा बघून घ्यायचं, राईट. सो टॉलमीचं आहे हे. आता दुसरे इथे जे ऑप्शन्स दिलेत, हिपार्कस, हेरोडेटसला आपण फादर ऑफ हिस्ट्री पण म्हणतो, है ना, हेरोडोटसला फादर ऑफ हिस्ट्री पण म्हणतो. पण यांचा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन भूगोलमध्ये पण आहे. यांनी जसं आपण म्हणतो हेरोडोटसने नाईल नदी कशी वाहते, आता हे बघा किती प्राचीन कालावधीतले आहे, तरी त्या काळामध्ये नाईल नदीचा फ्लो कसा आहे हे पण यांनी सांगितलं होतं. आणि यांनी की आपलं जे जग आहे त्यावेळेस आपण काय असे खंड, आत्ता जसे खंड आहे तसं नव्हतं, तर यांनी जगाला 3 खंडांमध्ये विभागलं होतं. ते 3 खंड म्हणजेच कोणते, आशिया खंड, युरोप, आणि यांनी आफ्रिका नाव नव्हतं दिलेलं, लिबिया असं नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं, लिबिया. अशा 3 खंडांमध्ये यांनी विभागणी केली होती. पण लिबियाच्या पुढे तुम्ही ब्रॅकेटमध्ये आफ्रिका लिहून घ्या लक्षात ठेवण्यासाठी, ओके. तर हे हिरोडोटसचं योगदान आहे. तसंच हिरोडोटसचं अजून महत्त्वाचं योगदान म्हणजे जॉग्रफीमध्ये की कॅस्पियन सी, माहिती ना, कॅस्पियन सी नाव सी असलं तरी ते समुद्र नाही आहे, ते काय आहे, एक सरोवर आहे. आपण लार्जेस्ट सरोवरमध्ये आपण पाहतो की नाही, तर यांनी त्यावेळेस पण सांगितलं होतं की इट इज नॉट अ सी, हे समुद्र नाही आहे, ही इनलँड वॉटर बॉडी आहे. आलं लक्षात, येस. तर हिरोडोटस खूप योगदान आहे भूगोलमध्ये यांचे, राईट. आणि हिपार्कसचा आपण काय पाहतो, हिपार्कस हा ॲस्ट्रॉनॉमर होता, ज्योतिषशास्त्रज्ञ तसा होता तो. आणि याने खरं बघायला गेलं ना तर ट्रिग्नोमेट्री, जे सायन्सचे स्टुडंट्स असतील वगैरे, तर ट्रिग्नोमेट्री माहीत आहे कुठे वापर होतो आपल्याला माहीत नाही ते पुढे जाऊन, पण ट्रिग्नोमेट्री आपण वाचलेली असते कधीतरी. यस, ट्रिग्नोमेट्रीबद्दल यांचं योगदान भरपूर आहे. आणि हिपार्कस जसं मी सांगितलं ही इज अ ॲस्ट्रॉनॉमर ना, तर यांनी इक्विनॉक्सेस माहिती आहे ना, आयान दिवस, याबद्दल यांनी बराच अभ्यास केला होता. सो लक्षात आलं तुम्हाला, इथे जो क्वेश्चन होता त्याचं उत्तर आहे टॉलमी, कार्टोग्राफीचे फादर. नेक्स्ट आता जैवविविधता 2 प्रमुख घटकांद्वारे मोजली जाते, बायोडायव्हर्सिटी.
जैवविविधता, ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी. सो इथे काय असणार आहे, बायोडायव्हर्सिटी, प्रजाती समृद्धता, स्पेसिस रिचनेस, आढळणाऱ्या प्रजातींच्या विपुलतेचे मोजमाप केले जाते. स्पेसिस रिचनेस म्हणजेच काय की एखाद्या भागामध्ये, लक्षात ठेवा, किती प्रकारची प्रजाती दिसते आहे तुम्हाला, आलं लक्षात. स्पेसिस रिचनेस त्याला आपण म्हणणार. म्हणजे सपोज हा एक रूम आहे, फॉर एक्झाम्पल, इथे किती प्रकारचे किती अस्वल आहे, म्हणजे अस्वल एक प्रजाती आहे ना, आलं लक्षात. इथे एक सिंह आहे, इथे ससे आहेत, इथे हरिण आहे, इथे या प्रकारचे झाडं आहेत. हे काय झाली, तुम्ही मोजली ना किती प्रजाती तुम्ही काउंट केली, याला आपण म्हणणार स्पेसिस रिचनेस. ओके. आणि इव्हननेस म्हणजेच काय की ओके इथे हरिणची संख्या आपण मोजली, सिंहची संख्या तुम्ही मोजली, दिस इज कॉल्ड एज इव्हननेस. आलं लक्षात. ओके. सो हे दोघं पण समान आहे, प्रजातींच्या संख्येचे मोजमाप. तर बोथ स्टेटमेंट आर राईट. सो दोन्ही विधाने काय आहे, योग्य आहे. गॉट इट. चलो नेक्स्ट. आता हेमिस राष्ट्रीय उद्यान जागतिक स्तरावर कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पहिले तर आता हेमिस कुठे आहे, कोणत्या राज्य म्हणजे आता ते युनियन टेरिटरी झालं ना, लडाख. नाही, स्पेसिफिक नाही, हे दोघं बरोबर आहे. ठीक आहे. चलो आता हेमिस राष्ट्रीय उद्यान जागतिक स्तरावर कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे, कुठे आहे हे हेमिस, लडाख. आणि लडाख बर्फाळ प्रदेश आहे, म्हणजे इथे काय आहे, हिमबिबट्या. काय आहे, हिमबिबट्या. आणि तुम्हाला माहिती आहे हेमिस हा राष्ट्रीय उद्यान आपल्या भारतातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. चलो. सो नेक्स्ट. आता खालील विधानांपैकी अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य 35वा क्वेश्चन, राईट. काही परिसंस्थांमध्ये म्हणजे इथे वृक्ष परिसंस्था संख्येचा मनोरा उलटा असतो. पिरामिड ऑफ नंबर कसा असतो, इन्व्हर्टेड. आता आपण काय पाहतो ना, ज्या वेळेस आपण कधी याला सुलटं पाहतो, सुलटं म्हणजे खालून संख्या, आता घास आहे त्याची संख्या जास्त आहे ना, त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्यांची अजून कमी, कीटकांवर अवलंबून राहण्याची संख्या अजून कमी. आलं लक्षात. तर वरचा जो भाग असतो पिरामिडचा हा प्रिडेटर सगळ्यात उच्च, तर त्याची संख्या कधी पण कशी असते, कमी असते. पण इन्व्हर्टेड आपण कधी बघतो, जसं आता हा एक झाड आहे, आलं लक्षात. इथे आपण काय बघणार, झाड, एकच झाड आहे, झाडांवर त्या कीटकांची संख्या, एक झाड पर खूप सारे कीटक आहे ना, येस, आलं लक्षात. कीटकांवर अवलंबून असणारे जसं आपण बघणार खूप पक्षी असणार इथे, येस. आणि ह्या पक्षींवर अजून हे करणारे डिकम्पोजर्स आपण म्हणतो, छोटे छोटे बॅक्टेरियाज वगैरे जे पण असतील, अजून त्यांची संख्या जास्त. आलं लक्षात. म्हणून याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड. काय म्हणतो याला आपण, इन्व्हर्टेड. आलं लक्षात. हे खालून वरती संख्या काय होते, वाढत जाते. सुलट्यामध्ये ही संख्या काय होते, कमी होत जाते. आलं लक्षात. तसंच जलीय परिसंस्थेच्या बाबतीत जैववस्तुमांचा मनोरा इन्व्हर्टेड असतो. पिरामिड ऑफ बायोमास हे पण इन्व्हर्टेड आहे का, यस, इन्व्हर्टेड आहे ना. का, कारण जे पण बघा बायोमास म्हणजेच काय की किती त्यांच्याकडे, जसं आपण म्हणतो ना, जे पण अन्न बनवतो, जसं पाण्यामध्ये जे पण फायटोप्लॅन्क्टॉन्स, झूप्लॅन्क्टॉन्स असतील, हे प्रोड्युसर्स आहेत. तर हे जे पण काय वातावरणमधून कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन हे सगळं घेऊन फोटोसिंथेसिस करून जे पण काय अन्न त्यांचं शरीराचा जो बायोमास बनवत आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, तो कसा आहे, इथे कमी आहे. का, कारण की हे जे पण प्रोड्युसर्स आहे सीमध्ये, त्यांचं बायोमास कारण ते खूप छोटे छोटे ना, जसं डायटम्स आपण म्हणतो. डायटम्स युनिसेल्युलर सजीव आहे, सायन्समध्ये वाचलेले असतात. ऐकले तुम्ही, प्रोटिस्टा गटातले डायटम्स हे काय आहे, एक पेशीय सजीव आहेत, पण ते फोटोसिंथेसिस करतात, सागरी पाण्यामध्ये राहतात. आता एक पेशीय सजीव आहे, ते किती पण राहिले त्यांचं बायोमास मग थोडाच राहणार आहे ना, येस. आणि ह्या डायटम्सवर अवलंबून असणारे छोटे मासे यांची संख्या, कधी यांचा बायोमास काढला आपण जे, तो जास्तच राहणार आहे. या छोट्यांवर जगणारे जे मोठे मासे आहेत यांचं बायोमास कसं असणार आहे, शरीर मोठं आहे तर बायोमास जास्त. आलं लक्षात. म्हणून इथे पण हे कसं असतो, इन्व्हर्टेड. कसं असतो, इन्व्हर्टेड. तर बोथ स्टेटमेंट इथे बघणार तुम्ही. हां, तिसरा पण आहे अजून, ऊर्जेचा मनोरा कधीही उलटा नसतो. नेव्हर इन्व्हर्टेड बिकॉज एनर्जी फ्लो इज युनिडायरेक्शनल. कसं असतं, एकाच दिशेने काय होते, एनर्जी फ्लो होते. ट्रॉपिक लेवल पाहिले ना तुम्ही, किंवा तुम्हाला इथे एक लॉ लक्षात ठेवा, लिंड्समॅन 10% लॉ आहे ना, म्हणजे एका
स्तराकडून दुसऱ्या विनिमय स्तराकडे फक्त किती टक्के ऊर्जेचं हे होतं, 10%. किती टक्के, 10. हे कमी कमी होत जातं ना, तर हे काय असतं, फक्त हा कधी उलटा नसतो, इट इज ऑलवेज अपराईट, बिकॉज एनर्जी फ्लो इज युनिडायरेक्शनल, राईट. सो इथे एक पण विधान अयोग्य नाही आहे, तिन्ही विधाने काय आहे, योग्य आहे. आता नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत लागू करण्यात आलेला आहे. आता बघा 86 हा बघा, कोणतेही जेव्हा ॲक्ट येतात ना, कधीतरी त्या काळामध्ये काहीतरी होऊन गेलेलं असतं देशामध्ये म्हणा किंवा इंटरनॅशनल लेवलवर. जसं आपण म्हणतो की 1972 स्टॉकहोम परिषद झाली होती, बरोबर. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये 1984 मध्ये भोपाल गॅस ट्रॅजेडी होऊन गेली, हो की नाही. मग की हे असं नको व्हायला, याच्यासाठी काहीतरी नियम लागू असायला पाहिजे, कानून असायला पाहिजे, म्हणून हा कायदा तयार झालेला. तर हे काय होतो, काय येणार आहे इथे, आर्टिकल 253. जे पण जागतिक स्तरावर काही घडामोडी झालेल्या असेल तर त्याचं लेजिस्लेशन आपण इंडियामध्ये करणं गरजेचं आहे, म्हणून 253. जसं आपण म्हणतो 1972 स्टॉकहोम परिषद, आणि तुम्हाला माहिती प्रोजेक्ट टायगर, यस, ती परिषद झाल्यानंतरच आपण इथे काय चालू केलं होतं, प्रोजेक्ट टायगर. कारण आपल्याला दिसत होतं की हे एंडेंजर्ड स्पेसिस होत चालले ऑलरेडी जागतिक स्तरावर, आता पर्यावरण प्रजातीला हे करण्यासाठी, म्हणून आपण इथे काय सुरू केलं. तर तुम्ही जे पण कायदे किंवा हे वाचतात ना, तर त्याच्या मागचं पुढचं बघा, तर तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट, आता गटात न बसणारा शब्द ओळखा. न बसणारा काय आहे, शब्दपेक्षा CO, कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे काय आहे, गॅसेस पॉल्युटंट्स आहेत, है ना, पॉल्युटंट्स आहे, प्रदूषक, ठीक आहे. आणि मेटॅलिक ऑक्साईड्स हे सॉलिड प्रदूषक आहे, पॉल्युटंट्स आहेत. रिकामी जागा भरा. गाळाच्या मृदेची सर्वसामान्य गुणवैशिष्ट्य काय आहे, नायट्रोजनची विपुलता असते का, लॅक ऑफ नायट्रोजन, ठीक आहे. सेंद्रिय पदार्थाची कमतरता, यस, ऑर्गॅनिक कंटेंट याच्यामध्ये कमी असतं. अत्यंत सुपीक, यस, नांगरणी करण्यास सोपी. गाळाची मृदा नांगरणी करण्यास सोपी असते का, ओली असेल तर अवघड जाते, कोरडी असेल तर सोपी जाते, है ना, गाळाची मृदा, यस. सो नांगरणी करण्यास सोपी. तर इथे काय असणार मग तुमचं उत्तर, ब, क आणि ड. ऑप्शन 3 इज द आन्सर. हे बघा, सेंद्रिय पदार्थाची कमतरता, काही जणांना इथे तुम्ही अत्यंत सुपीक आणि सेंद्रिय पदार्थाची कमतरता तुम्हाला मॅच नाही होत ना, असं वाटतं अरे असं कसं काय झालं. सेंद्रिय पदार्थ जो पण ऑर्गॅनिक कंटेंट असतं ना, ते काय असतं, पाला पाचोळा, प्राण्यांचे अवशेष, राईट. गाळाची मृदा बहुतेक करून आपण ट्रॉपिकल ह्या भागामध्ये जेव्हा पाहतो तर काय असतं, इथे उष्णता जास्त आहे, आलं लक्षात. उष्णता जास्त असल्यामुळे काय होतं, ह्या पालापाचोळ्याचं किंवा जे पण प्राण्याचं अवशेष आहे यांचं काय होतं, विघटन लवकर होऊन जातं, डिकम्पोजिशन होऊन जातं. आणि या डिकम्पोजिशन होऊन याचं रूपांतर कशामध्ये होऊन जातं, खनिजांमध्ये, आले लक्षात. एक प्रोसेस आपण जेव्हा तुम्ही सॉइल्स वाचले असतील तर तुम्ही ह्युमिफिकेशन अँड मिनरलायझेशन वाचतात. जिथे थंड वातावरण असतो ना, तिथे या जैविक पदार्थाचं विघटन लवकर होत नाही, म्हणून थंड वातावरणाच्या सॉइलमध्ये तुम्हाला सेंद्रिय पदार्थ जास्त बघायला मिळेल. तेच जिथे उष्ण प्रदेश असेल ना, तिथे काय होतो, यांचं विघटन लवकर होतं, आणि या विघटन म्हणजे हे जे पण पदार्थ विघटन होऊन याचं रूपांतर कशात होतो, खनिजांमध्ये. आणि म्हणून या मृदेला आपण काय म्हणतो, अत्यंत सुपीक, बिकॉज यांच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत ना. गॉट इट. आता क्लिअर झालं तुमचं, यस. सो ब, क आणि ड हे आपण आता बघा शॉर्टमध्ये मी तुम्हाला ॲटलिस्ट आउटलाईन किंवा एक पॉईंट सांगून देते हां, अदरवाईज याला डिस्कशन खूप सारं असतं, ठीक आहे. यस, चलो नेक्स्ट. आता ऋतू बदलण्याचे नेमके कारण कोणते नाही. ऋतू, सीझन्स, पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमण, स्वतः पृथ्वीचे परिवलन, स्वतःभोवती पण फिरते, सूर्याभोवती पण फिरते, यस. पृथ्वीच्या अक्षाचा कल, टिल्टेड आहे ना आपली ॲक्सिस, की अशी आहे, अशी ना टोटल, यस, कललेली आहे आपली पृथ्वी.
आणि सूर्यापासून पृथ्वीचे वेगवेगळे अंतर, याच्यामुळे सीझन्स येतात का वेगवेगळे अंतर का? बघा, सूर्यापासून पृथ्वीचे वेगवेगळे अंतर हे कशामुळे आहे? कारण आपल्याला माहिती आहे की जो पण आपला सूर्य आहे त्याच्याभोवती आपली पृथ्वी इलिप्टिकल ऑर्बिटने फिरते. इन विच ऑर्बिट? इलिप्टिकल, लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार मध्ये फिरते, म्हणून सूर्य आणि पृथ्वीचा अंतर वर्षभर सारखा असतो का? नाही. हा कधी कमी होतो, कधी जास्त होतो. जास्त कधी होतो? जुलै महिन्यामध्ये, 4 जुलै. आणि सूर्य आणि पृथ्वीचं अंतर कमी कधी होतो? जानेवारीमध्ये. आले लक्षात? आणि जेव्हा कमी होतो याला आपण म्हणतो पेरिहेलियॉन. काय म्हटलं जातं? पेरिहेलियॉन. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीचं अंतर वाढतो याला आपण म्हणतो एपिहेलियन. तर याच्यात ऋतूचा काही संबंध नाही. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. परिवलन डेली होत असतं, पण लक्षात ठेवा ही पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते ना, तर त्यांचा जो ॲक्सिस आहे किंवा आपण जे म्हणतो की ॲक्च्युली इथे परिवलन एकदम एक्झॅक्ट कारण नाही येणार ऋतूचा, लक्षात ठेवा. पण आपण म्हणतो दिवस आणि रात्रीचा कालावधी. आलं लक्षात? दिवस आणि रात्रीचा कालावधी हे कशामुळे आहे? पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणमुळे. आलं लक्षात? येस. आणि पृथ्वीचा परिवलनमुळे काय होतं की जी पण पृथ्वी आहे ही स्वतःभोवती फिरत असताना लक्षात ठेवा की थोडी थोडी एक भाग त्याचा सूर्यभिमुख होतो आणि एक भाग काय होतो? सूर्यापासून लांब जातो. तर याच्यावर याचा परिणाम होत असतो. आलं लक्षात? ऋतूमध्ये एक्झॅक्टली खरं सांगू तर याचं उत्तर हेच असायला पाहिजे. परिवलनाचं आहे ना, थोडं आपण म्हणतो ना की जेव्हा ॲक्सेस बदलते ना यांची, आलं लक्षात? आता बॉल स्वतःभोवती पण फिरतो आहे, असं पण फिरतो. तर स्वतःभोवती फिरतो म्हटल्यावर यांचा जो ॲक्सेस काय होतो की एक भाग काय होतो? सूर्यभिमुख व्हायला लागतो. आलं लक्षात? ज्याला आपण काय म्हणतो? उत्तरायण कंडिशन्स. तर त्यावेळेस या परिवलनाचा फरक पडत असतो. आले लक्षात? डायरेक्टली अफेक्ट नाही करत, डायरेक्टली अफेक्ट नाहीच करत. डायरेक्टली अफेक्ट करायला गेलं तर 1 and 3 आहे. आले लक्षात? परिवलनमुळे तर फक्त आपण काय म्हणणार की वारे वगैरे जे आपण बाकीचे दुसरे भाग पाहतो त्याच्यात फरक पडतो. याचं डायरेक्ट कधी आपण असं पकडलं तर 1 and 3 येणार, मग परिवलन येणार नाही. आलं लक्षात? पण ते मायक्रो लेवलला जेव्हा आपण थोडं वाचतो त्यावेळेस थोडं फरक पडलेला असतो हे, म्हणून ते असं दिलेलं असेल त्यांनी. ओके, तर इथे तुम्ही दोघं पॉईंट असं करून घ्या. ओके, चलो. सो नेक्स्ट आता उन्हाळ्यात सर्वात जास्त काळ सूर्यप्रकाश कोणत्या ठिकाणी असतो? उन्हाळ्यात श्रीनगर. कुठे असणार? श्रीनगर. आले लक्षात? कारण बघा उन्हाळा कधी, हाच प्रश्न कधी तुम्हाला फक्त 21 जूनचं पण दिला असता ना. 21 जूनला काय असतं? सूर्य कर्कवृत्तावर असतो, बरोबर? तर असं आता फक्त डोक्यात ठेवण्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवायचं की कर्कवृत्त, ठीक आहे. आणि इथून आपण बघणार दिस इज इक्वेटर, भारताचंही बघितलं 0 डिग्री. हा आहे 23.5 नॉर्थ कर्कवृत्त. तर कर्कवृत्तेच्या उत्तरेला जे पण काही शहरं असतील ना तिथे दिवसाचा कालावधी कसा असेल? जास्त. आणि कर्कवृत्तेच्या खाली तिथे दिवसाचा कालावधी कमी. आलं लक्षात? एवढे एक पॉईंट. तिथे तुम्ही बघणार मुंबई, चेन्नई, कोलकाता. चेन्नई ते एकदम इथं कमी आहे, अजून कमी असणार कालावधी. मुंबई इथे, कोलकाता इथे आणि श्रीनगर इथे. हाच क्रम कधी तुम्हाला दिवसाचा कालावधीचा क्रम लिहा, सर्वात जास्त ते सर्वात कमी. तर काय येणार? श्रीनगर, कोलकाता, मुंबई, चेन्नई. फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं आहे. आले लक्षात? उन्हाळा सांगितला ना इथे, समर्स. ओके, चलो नेक्स्ट. आता हे काय दिलंय तुम्हाला? हा क्वेश्चन आहे हिमालयाची प्रादेशिक विभागणीवर, राईट? प्रादेशिक विभागणी असं दिला आहे. याला आपण असं पण अभ्यास करतो. युजली तुम्ही असं आपण अभ्यास करून गेलेला असतात याला, है ना? प्रादेशिक विभागणी ही आपण नदी याच्यावरनं घेतो. सिंधू ते सतलज, सतलज ते काली, काली ते तिस्ता, तिस्ता टू ब्रह्मपुत्र. सिंधूच्या सतलजच्या दरम्यान कोणता हिमालय येतो? पंजाब हिमालय, किंवा याला आता काश्मीर हिमालय पण आपण म्हणतो, राईट? सतलज ते कालीच्या दरम्यान कुमाऊ, काली टू तिस्ता नेपाल, आणि मग आसाम हिमालय. तर ऑप्शन 2 इज द आन्सर.
राईट. याच्यामध्ये कुमाऊ हिमालय जो आहे ना, लक्षात ठेवा, हा क्षेत्र इथे बरेचसे धार्मिक स्थळं आहेत. कामेत, त्रिशूल, बद्रीनाथ, केदारनाथ हे जे आहेत ना, आणि लक्षात, देवभूमी पण म्हणतात याला, राईट. आणि जो आपण म्हटलं की ह्या चारीमध्ये, हे चार जी प्रादेशिक विभागणीमध्ये सगळ्यात उंच कोणतं आहे, नेपाल हिमालय. कारण इथेच माउंट एव्हरेस्ट येतं. आणि लक्षात, इथेच आपला कांचनजंगा जो सिक्कीममध्ये आहे, भारताचा सगळ्यात उंच शिखर, तो कोणत्या हिमालयाच्या भागात येणार, नेपाल हिमालय. आणि लक्षात, सगळ्यात उंच हे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, खालील काही पर्वत रांगा दिल्या आहेत, वरील पर्वत योग्य गट. ठीक आहे, गटपर्वत आणि वली पर्वत. हिमालय काय आहे, फोल्ड माउंटन, वली पर्वत. येस, अरावलीज फोल्ड. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट गटपर्वत, ब्लॉक माउंटन. भारतातील मेघालय पठार ब्लॉक. रॉकी पर्वत वली पर्वत. अँडीज वली फोल्ड माउंटन्स. अल्प्स फोल्ड माउंटन्स. राईट. तर बघा, अ ब ई फ ग, अ ब ई फ ग, याच्यावर ऑप्शन 4 इज द आन्सर. आले लक्षात. अल्प्स रांग, कॉकेशस रांग, हिमालयन रांग हे सगळे समकालीन पर्वत आहेत. समकालीन, एकाच दरम्यान कालावधी, टर्शरी कालखंडात ही तयार झालेली रांगा आहेत. हिमालय दक्षिणेकडून इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट, उत्तरेकडून युरेशियन भूपट्ट, आणि मग तेथे समुद्र दरम्यान ती काय तयार झाली, हिमालय. आणि इकडे खालून येणारी आफ्रिकन भूपट्ट, वरतून येणारी युरेशियन भूपट्ट. इथे पण तेथे समुद्राचा विस्तार होता पूर्ण, आणि याचं घड्या पडून काय तयार झाले, अल्प्स, कॉकेशस रांग. हे काय समकालीन रांगा आहे, फोल्ड माउंटन्स. आणि इकडे उत्तर अमेरिका, उत्तर अमेरिकाचं बघितलं तर ही उभी रांग आहे ना, उत्तर दक्षिण पसरलेली आहे, रॉकीज. आणि खाली अँडीज उभी पसरलेली आहे. आले लक्षात. यस, तर हे लक्षात ठेवणार. आणि युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट, वॉसजीस हे सगळे काय आहेत, गटपर्वत, ठोकळ्याचे पर्वत, ब्लॉक माउंटन. ओके, चलो. सो नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांची सत्यता तपासा आणि कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असतो, तर पश्चिमेकडील रेखावृत्ताचा वेळ पुढे असतो. नाही, उलट लिहिलंय ना, पूर्वेकडे वाढलेला असतो, पश्चिमेकडे कमी झालेला असतो. राईट. तर हे विधान चुकीचं आहे. जसे जसे दोन रेखावृत्तामधील अंतर वाढत जाते, तसे तसे त्यांच्या स्थानिक वेळातील फरकही वाढत जातो. रेखावृत्तामधील अंतरपेक्षा रेखावृत्त जेवढे जास्त तेवढं वेळ वाढलेला असेल. बरोबर. यस, तर ब हे बरोबर आहे, अ हे चूक आहे, तर ऑप्शन 3 इज द आन्सर. सोपा पेपर आहे आजचा, है ना. चलो नेक्स्ट, आता खालील वाऱ्यांचे संचयन व खनन कार्य दिलेली आहे, त्यापैकी योग्य पर्याय निवडा. खनन म्हणजे इरोजनल फीचर्स आणि डिपॉझिशनल फीचर्स. राईट. बारखन हे काय एक प्रकारचं काय, सँड ड्यून्स, वालुकागिरीचं एक प्रकार आहे ना हे, म्हणजे संचयन कार्यामुळे. डिपॉझिशनल फीचर्स. सेफ, सेफ पण काय आहे, वालुकागिरीचंच, तलवारीच्या आकारीचे जे काय म्हणतात त्याला, वालुकागिरी असतात ना, त्याला काय म्हणतात, सेफ. अरबी भाषामध्ये सेफ म्हणजे तलवार. सो ते हे पण संचयनमुळे. उर्मी चिन्हे संचयनमुळे आहे ना. वाऱ्याचा वेग जेव्हा कमी होतो त्यावेळेस असे चिन्ह तयार, रिपल मार्क्स याला आपण म्हणतो. येस. भूछत्र खडक इरोजनल फीचर आहे ना, हे अपक्षरणमुळे निर्माण होणारा. यारदांग अपक्षरणमुळे. अपक्षरण खळगे डिप्रेशन हॉलोज अपक्षरणमुळे, है ना. येस. सो लोएस मैदान डिपॉझिशनल आहे. परत काय आहे हे, डिपॉझिशनल. तर डिपॉझिशनल काय येणार आहे, अ ब क ग, नाही का हे. चलो, सो करून घ्या तुम्ही मग हे, अ ब क ग. आणि बाकीची काय आहे, भूछत्र खडक म्हणजे ड, ई आणि फ. ठीक आहे. चलो, सो लिहा. जारवा, ऑन्जेस, सेंटिनेलीज ह्या पुढीलपैकी कोणत्या प्रादेशिक भागातील आदिवासी जमात आहे. अंदमान निकोबार. जारवास खूप महत्त्वाचे आहेत ह्या.
खालील दिलेल्या नकाशामध्ये गडद भाग आहे हा कोणत्या प्रकारची मृदा दर्शवतो? सिंपल, इथे तुम्हाला पश्चिम घाटावर दिसते म्हटल्यावर लगेच तुमचं उत्तर यायला पाहिजे जांभी मृदा, लॅटराइटिक सॉइल. ठीक आहे, जांभी मृदा. चलो क्वेश्चन नंबर 47. हे काय दिले आहे? जगातले स्थलांतरित शेतीचे प्रकार दिलेली आहे. ठीक आहे, ते काय आहे आता? शेंगेन कुठे म्हणतात? फिलिपाईन्स. कोनुको व्हेनेझुएला. चीना श्रीलंका. मसिलो ब्राझील. तर काय आहे याचं उत्तर? ऑप्शन 3 इज द आन्सर. काय दिले? 2 झाले का? 3 बरोबर आहे ना. बाकीचं आय थिंक स्पष्टीकरण मध्ये सगळं बाकी दिलेले आहेत कुठे काय म्हणतात. ठीक आहे, कोको ब्राझीलमध्ये म्हणतात, मलेशियामध्ये लदाख म्हणतात. ठीक आहे, यस. हे एक प्रकारचं काय ना नॅचरल वे, सुपीक जमीन सुपीक करण्यासाठीचं एक प्रकारचं नॅचरल. काय करतात? तेवढं पॅक सोडून देतात किंवा काही ठिकाणी त्याला जाळतात, जमिनीला वेळ देतात सुपीकता ग्रहण करण्यासाठी. स्लॅश अँड बर्न पण म्हटलं जातं याला. आपल्या भारतामध्ये याला अजून विविध नावाने म्हटलं जातं. जसं आपल्या महाराष्ट्रात कधी पश्चिम घाटात काय नावाने ओळखलं जातं? कुमरी. काय नावाने ओळखतात? कुमरी. राईट. चलो, सो नेक्स्ट आता खालीलपैकी कोणते वळी पर्वत नाही? यापैकी सगळेच आहेत है ना. सो सगळेच आहेत. नेक्स्ट, खालील ग्रेय वारे कोणते? व्यापारी वारे, ट्रेड विंड्स किंवा यालाच आपण ईस्टर्लीज पण म्हणतो, पूर्वीय वारे पण म्हणतो. बरोबर, यस. पश्चिमी वारे यालाच आपण वेस्टर्लीज पण म्हणतो किंवा अँटी ट्रेड प्रतिव्यापारी पण म्हणतो. यस. ध्रुवीय पूर्वीय वारे, पोलार ईस्टर्लीज, यस, हे पण ग्रेय वारे. फक्त मोसमी वारे नाही आहेत. तर अ, क आणि ड. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. मला सांगा याला प्लॅनेटरी ग्रह्य वारे का म्हणतात? येस, कारण या वाऱ्यांनी लक्षात ठेवा, एक तर हे वारे वर्षभर नियमितपणे वाहत असतात आणि यांनी पूर्ण ग्रह व्यापलेला आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? प्लॅनेटरी विंड्स. ठीक आहे, चलो. सो नेक्स्ट आता लास्ट क्वेश्चन जिओग्राफीचा. खालील दिलेल्या नकाशामध्ये गडद भागामध्ये कोणत्या प्रकारची पिके घेण्यात येतात? हा गडद भाग युजली तुम्हाला काय दिसतो? पर्जन्य छायेचा प्रदेश येतो हा, रेन शॅडो रिजन. यस. तर इथे काय घेण्यात येणार मग? ज्वारी, बाजरी आणि भुईमुग. ठीक आहे, कारण भातला पाणी लागतो. सो 2 ऑप्शन तर तुमचे असेच, 3 ऑप्शन असेच निघून जातात है ना. सो तुमचं काय येतं? ज्वारी, बाजरी आणि भुईमुग. गॉट इट. चलो, तो जिओग्राफी इथे संपतंय तुमचा. फक्त त्या एक क्वेश्चन मध्ये आपल्याला कन्फ्युजन क्रिएट झालंय, परिवलन. बाकी कोणाला काही क्वेश्चन्स? ठीक आहे.